अजय अतुलच्या संगीतातील म्हणजे ढोलकीची थाप ही पडते, एक कर्टन ओपन होतो आपल्या डोळ्यासमोर आणि तो दृश्यपट जो दिसतो त्यावेळेला आपल्याला जाणवतं की लक्ष्मण उतेकरचं नेमकं विजन काय आहे, लार्जर दॅन लाईफ म्हणजे काय असतं आणि आत्तापर्यंतचा दिसणारा तमाशा आणि यापुढे तमाशाकडे बघण्याची दृष्टी बदलणारा सिनेमा म्हणून इठाकडे बघितलं जाईल। या सगळ्यात लक्ष्मण उतेकर छावानंतर ज्या पद्धतीने इठा घेऊन येतोय त्यातली जी गंमत आहे ती फार महत्वाची वाटते, कारण अनंत माने, दिनकर पाटील यांच्या मराठमोळ्या सिनेमात दिसलेलं गाव, तिथलं असणारं तमाशापट आणि तमाशा या व्हिज्युअलला एक लार्जर दॅन लाईफ काय असतं हे दाखवणारा खरं तर हा टीजर आहे। आणि त्यावेळेला जाणवतंय की ती चुणूक काय आहे, काय पद्धतीचं आहे। अजय अतुल हे कॉम्बिनेशन पुन्हा येतंय, तमाशा म्हटल्यावर नटरंग नंतर, चंद्रमुखी नंतर पुन्हा एकदा अजय अतुल नेमकं काय पद्धतीचं संगीत आणि त्यातले प्रयोग काय करणार आहेत, लावणी, कटाव, जुगलबंदी ह्या सगळ्यामध्ये कशा पद्धतीचं असणार आहे, गण गवळण सादर होणार आहे का, वेगवेगळ्या पद्धतीचं असेल आणि हे मराठमोळं असणं ते हिंदी स्केलवर भारतीय रसिक प्रेक्षकांना कशा पद्धतीने हिंदीत सादर करतानाचा तो म्युझिकचा लहेजा असेल, काय पद्धतीचं सादरीकरण असेल, कारण तमाशा आपल्याला निश्चित जवळचा आहे, माहिती आहे काय पद्धतीचा हा लोकसंगीतातला प्रकार आहे आणि कशा पद्धतीने ही लोककला सादर केली जाते, पण भारतातला प्रेक्षक हे कशा पद्धतीने स्वीकारतोय याकडे बघणं फार उत्सुकतेचं ठरेल। पण या सगळ्यात मोठं आव्हान आहे श्रद्धा कपूर समोर, कारण ज्या पद्धतीची तिची व्यक्तिरेखा आहे आणि जो सीन दिसतोय आपल्याला की प्रेक्षक हाक मारतायत आणि विठा प्रसूती वेदना देते आणि त्या काळानंतर ज्या त्या प्रसूती वेदनानंतर जन्म होतोय आणि मग त्यानंतरही ती उभी राहिली, विठाबाईंच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा निर्णायक क्षण हा मानला जातो आणि त्यानंतरही त्यांनी परफॉर्म केला आहे। तर काय पद्धतीची ती कलावंत होती, काय जातकुळीतली होती आणि कशा पद्धतीने कलावंत हा किती मोठा असू शकतो आणि आपल्या रसिक प्रेक्षकांशी असणारी नाळ ही कशा पद्धतीची बांधलेली आहे याचं खरं तर उदाहरण आपल्याला इठामध्ये दिसेल। याच्यामध्ये दिसणारे चेहरेही तितकेच महत्वाचे वाटतात, रणदीप हुडा असेल किंवा अगदी झिशांत असेल, सिद्धार्थ जाधव असेल, ह्यांचा कॉम्बिनेशन काय पद्धतीचं आहे। नाना पाटेकर आहेत, कशा पद्धतीच्या भूमिकेत आहेत, काय त्यांची झलक दिसेल, कशा पद्धतीने ते आपल्या समोर येतील याची उत्सुकता आहे। पण श्रद्धा कपूरला हे आव्हान पेलता येईल का आणि काय पद्धतीने तिने केलं असेल, कारण आतापर्यंतचा तिचा करिअर ग्राफ आणि लक्ष्मण उतेकरांची अख्खी फिल्म ही तिच्यावर अवलंबून आहे। अशा वेळेला तिचं असणारा सगळा कस पणाला लागेल। यामधलं लिखाण हे योगीराज बागुलांच्या कथेवर जरी आधारित असलं तरी क्षितिज पटवर्धनने त्याची पटकथा बांधायला आणि त्या एकूणच कशा पद्धतीने ती लिहिली आहे, साकारली आहे, त्याच्या त्या व्यक्तिचित्रणाकडचा असणारा त्याचा रोख काय पद्धतीचा आहे, तर हे पाहणं निश्चितच उत्सुकतेचं ठरेल। लक्ष्मण उतेकर, सिद्धार्थ जाधव, श्रद्धा कपूर, अजय अतुल ह्या सगळ्यांचं असणारं कॉम्बिनेशन काय पद्धतीने आकाराला येत आहे, काय पद्धतीने त्याबद्दलची उत्सुकता जागी करते, येणारा ट्रेलर हा किती महत्वाचा असेल आणि ह्या सगळ्याकडे खरं तर भारतीय प्रेक्षकाच्या मनात वेगळ्या अर्थानं हा सिनेमा जागा करू शकतोय का। छावानंतरचं असणारं लार्जर दॅन लाईफ व्हिज्युअल हे एका व्यक्तिगत आयुष्याच्या भोवती येताना त्यातला संघर्ष, त्यातले नाट्यमयता आणि असणारं जगणं हे वास्तवाला भिडणारं दाखवताना त्यातली व्हिज्युअल हे किती रंजक असू शकतं किंवा किती दाहक असू शकतं याचा चटका खरंच आपल्याला बसेल का हे सिनेमा बघितल्यावरच कळेल। पण ह्या सगळ्यासाठी लक्ष्मण उतेकर, क्षितिज पटवर्धन, सिद्धार्थ जाधव आणि श्रद्धा कपूरला मनपूर्वक शुभेच्छा।